भारतीय जनता पार्टीची अखेर धाबे दणाणले. दिल्लीतून उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बातमी. उद्धव ठाकरेंना दिल्लीत पद, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 10 खासदारांची घरवापसी. मित्रांनो, सविस्तरपणे राज्याचं राजकारण अखेर ठाकरेंनी एका दणक्यात फिरवलं, घुमावलं. ठाकरेंना दिल्लीत सगळ्यात मोठी जबाबदारी, तर भाजपचे धाबे दणाणले. उद्धव ठाकरे भाजपला जड जाणार. केंद्रात नायडू नितीश भाजपच्या विरोधात आणण्यामध्ये उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठं यश. ममता बॅनर्जींसह महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंनी अखेर दिल्लीत जाऊन फिरवलं. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 दिवसांपासून वेगवान घडामोडी पाहायला मिळू लागल्या आहेत. या वेगवान घडामोडी पाहायला मिळू लागल्या असतानाच राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना कोणत्याही प्रकारची पेच न ठेवता थेट दिल्लीत ठाकरेंनी आपला आवाज बुलंद केलाय. 10 खासदारांसह केंद्रातील भाजपच्या सरकारला सुरुंग लावण्यात ठाकरेंना यश येईल का? नेमकं पडद्याच्या पाठीमागे ठाकरेंनी काय केले आहे? चळवळ सुरू. सविस्तरपणे अवघ्या 2 मिनिटाच्या राजकीय या बातमीमध्ये आपण जाणून घेऊया. तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून पुढे कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट्स द्यायला विसरू नका. मित्रांनो, बातमी जाणून घेऊया आज आपल्या महत्वाची, तुमच्या आमच्या कामाची. नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार का? या चर्चेने भाजपच्या गोटामध्ये खळबळ उडाली असून सत्ताधारी पक्षाचे धाबे दणाणल्याचं सगळीकडे चित्रण सुरू झालंय. महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले ठाकरे आता राष्ट्रीय राजकारणामध्ये निर्णायक भूमिका बजावण्याच्या तयारीत असल्याचे सगळीकडूनच आता प्रतिसाद मिळू लागलाय. त्यातच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपच्या विरोधी भूमिकेत आल्याने केंद्रातील राजकीय गणित झपाट्याने आता बदलू लागलेली आहेत. दिल्लीत ठाकरे यांची वाढती ताकद. लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रातील सत्ता संतुलन पूर्णपणे बदललेलं आहे. भाजप बहुमतापासून दूर गेल्याने मित्रपक्षांवरती त्यांची अवलंबित्व वाढलंय. अशा परिस्थितीमध्ये विरोधकांना एकत्र आणण्याचं काम उद्धव ठाकरे अत्यंत शांत पण प्रभावी पद्धतीने करत असल्याचं दिसतंय. इंडिया आघाडीतील महत्वाचा चेहरा म्हणून ठाकरे यांचं वजन वाढलं असून दिल्लीतील त्यांना एखादे महत्वाचं पद देण्याची जबाबदारी शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांना राज्यसभेतील नेतृत्वाची जबाबदारी देऊन इंडिया आघाडीच्या समन्वय समितीत सर्वोच्च ठिकाणी उद्धव ठाकरेंना भूमिका दिली जाऊ शकते. ही देशाच्या राजधानीतून दिल्लीतून आलेली सगळ्यात मोठी खबर सामान्य शिवसैनिकांसाठी आणि महाराष्ट्रातील मनसेसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची बातमी ठरू शकते. भाजपसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. भाजपची अस्वस्थता वाढली. उद्धव ठाकरे हे मवाळ, संयमी आणि मुद्देसूद राजकारणासाठी ओळखले जातात. आक्रमक भाषेपेक्षा रणनीतीवरती त्यांनी आपलं संपूर्ण राजकीय जाण आता ठेवले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना दिलासा, तर ठाकरेंची जबाबदारी दिल्लीच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्रात आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. मात्र मित्रांनो, सध्याच्या राजकीय घडीला आपण जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे थेट दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्याने सगळ्यांचे धाबे दणलेत. प्रथमतः भाजपला मात्र सगळ्यात मोठा दणका बसलाय. तो असा की केंद्रातून जर चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि एकनाथ शिंदेच्या 9 नगरसेवकांनी जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी संलग्नता दाखवली तर मात्र भाजपचं दिल्लीतील बस्तान एका दिवसात उठवण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळतंय. इंडिया आघाडीने देखील आता उद्धव ठाकरेंच्याच गळ्यामध्ये संपूर्ण देशातील सत्ता देण्याची सध्या शक्यता वर्तवली आहे. कारण की संपूर्ण नेत्यांमध्ये उद्धव ठाकरेच एकटे भाजपशी लढताना दिसत आहेत. भाजपला न घाबरणारा, भाजपची सगळी पाळामुळं उचलून काढणारा नेता म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे देशाच्या संपूर्ण राजकारणामध्ये सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंना दिल्लीत सगळ्यात मोठं पद देऊन भाजपने
भाजपचा काटा काढण्यात इंडिया आघाडीने सगळ्यात मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जवळजवळ 8 नगरसेवक पुन्हा एकदा आपल्या स्वघरी परतणार आहेत अशी शक्यता वर्तवली जात असतानाच त्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधल्याची देखील माहिती आहे. केंद्रातील सत्ता बदलल्याच्या नंतर आम्ही इकडे राहून फायदा होणार नाही, तर मग सत्तेच्या ठिकाणी जावं लागेल असा या नगरसेवकांचा अंदाज आहे. यामुळे केंद्रातील सत्ता कोणाच्या बाजूने झुकते ते आगामी काळात समजेलच. परंतु सध्या तरी उद्धव ठाकरेंना मिळणारा मुंबईसह देशभरामध्ये प्रतिसाद पाहता ठाकरेंचे मात्र सगळीकडेच आता आनंदाने जल्लोषाचं वातावरण तयार होत आहे. दुसरीकडे मित्रांनो, नरेंद्र मोदी यांची सत्ता उलथवण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्यासह सगळेच नेते कामा लागले आहेत. म्हणून नगरसेवकांना फोडून नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्या 21 नगरसेवकांना फोडून पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन भाजपचा पाठिंबा काढण्याच्या तयारीत बडे नेते आहेत. म्हणून या 2 बडे नेत्यांना देशाची सर्वोच्च पदं देऊन काँग्रेस आघाडी आता भाजपचा गेम करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं बोललं जात आहे. भारतीय जनता पार्टीला आपल्या राजकीय अस्तित्वाचा मोठा प्रश्न पडला आहे. म्हणून त्यांनी प्रत्येक भागामध्ये आपले कार्यकर्ते आता पेरून ठेवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपला लवकर सत्तेच्या बाहेर काढणं हे आता सगळ्याच राजकीय पक्षांना जवळजवळ अशक्य असल्याचं राजकीय जाणकार आपले मतं व्यक्त करू लागलेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये फरक असला तरी दिल्लीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग प्रचंड प्रमाणामध्ये वाढलाय. आता दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंना कोणती जबाबदारी मिळते ते आगामी काळ ठरवल्यास, परंतु सगळ्यांच्या हिताचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने येईल ही देखील महत्वाची तेवढीच बातमी आहे. दिल्लीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना रस नसला तरी देखील इतर राजकीय पक्षांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे दिल्लीच्या राजकारणामध्ये स्थिर स्थावर होऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढू शकते. त्यामुळे शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला आगामी काही कालावधीमध्ये दिल्लीच्या राजकारणामध्ये धक्क्यावर धक्के बसून 8ही खासदार ठाकरेंच्या गळाला लवकरच लागतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या दिवशीच केंद्रातील म्हणजे दिल्लीतील बहुतांश खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये स्वतःहून प्रवेश करून घेतील असा देखील अंदाज लावला जातोय. त्यामुळे 18 तारखेपर्यंत देशात आणि महाराष्ट्रात काय घडतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. म्हणूनच उद्धव ठाकरे यांना मानणारा आता दिल्लीच्या ठिकाणी मोठा वर्ग तयार होतोय. शिंदे गटाकडून जर पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंना जर मिळालं तर मात्र एकनाथ शिंदेची कोंडी करण्यात ठाकरेंना दिल्लीसह मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश येईल. या सगळ्या घडामोडी आगामी 2 दिवसात आपल्याला स्पष्ट होतील. मित्रांनो, या घडामोडीसह आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची दिल्लीच्या केंद्रीय नेत्यांमध्ये गणना होईल, ठाकरेंची नियुक्ती होईल, या पाठीमागे भाजपला देशातून संपूर्णपणे हद्दपार करायचं हा इंडिया आघाडीचा प्लॅन आहे का, याबाबत आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद.